पेपर फोल्डिंग अँड कटिंग. पेपर आहे का? तो दे रे खाचा पेपर. पेपर कटिंग अँड फोल्डिंग युजली याचे 2 क्वेश्चन विचारतात. सी हा ए लक्ष द्या. 1 फर्स्ट फोल्ड, सेकंड फोल्ड, थर्ड फोल्ड, फिफ्थ फोल्ड आणि आता इथे मी एक सेमी सर्कल कट करतो. एक फोल्ड कमी करतो. एक सेमी सर्कल कट केलं. नाव मला सांगा, मी जेव्हा हे अनफोल्ड करेन तेव्हा किती सर्कल और सेमी सर्कल? रेक्टँगल तर होणार नाहीये. रेक्टँगल तर नाहीये ना. ट्रायंगल नाही. किती सर्कल्स होतील, किती सेमी सर्कल्स होतील? अच्छा, ऑप्शन ए 2 सर्कल, 5-6 जणांचं वोट आहे. ऑप्शन बी 4 सर्कल्स. कोण आहे? 4 सर्कल्स आहेत, 4-5 जण. अजून कोणाचा आन्सर? 2 आणि 4 एवढाच आन्सर आहे. बघायचं आहे. बहुतेक ओगो बघते. 4 सर्कल्स. आता सेम हे आपण प्रॅक्टिकली करू शकतो, इथे प्रॅक्टिकली करू शकत नाही. म्हणून काय करायचं, जसे फोल्ड केले तसं अनफोल्ड करायचं. फॉर एक्झाम्पल, पहिला क्वेश्चन दिसतोय, इथे पर्यंत आले आणि इथे 2 होल केले. रिव्हर्स, इथून एक फोल्ड, इथून एक अनफोल्ड, इथून एक अनफोल्ड. म्हणजे इथे 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 सुद्धा काय म्हणता कळतंय ना. रिव्हर्स जायचं. 1 2 3 4 कुठे? आन्सर कळालं? थोडंसं आता अवघड, थोडंसं नाही जास्तच. सर तुम्ही सोपं करताय, आम्हाला अवघड देतात. हा ये बघा, ऑप्शन सी. थांबा. आंसर कुछ तो आना चाहिए. शांति से पेपर पर ड्रॉ करा. इथे अच्छा, सी म्हणताय, बी म्हणताय. सर सी नाही, तुम्ही सी. पुढे सी म्हणजे चॅम्पियन, बी चॅम्पियन असं. आन्सर ए. ऑप्शन ए, ऑप्शन बी एकच, ऑप्शन सी 8 जण, ऑप्शन डी दोघांचं. 8 आणि 2 10 आणि 2 12 जणांनी आन्सर दिलं. क्लासमध्ये मुले 60. बाकीचे बाकीच्यांचं ऑप्शनच नाही याच्यात. ABCD XYZ नाही. हा इकडे अनफोल्ड. इथून घडी अशी म्हणजे आपल्याला असं पर्यंत जावं लागेल. इथे एक होल, इथे एक होल, इथे बरोबर. परत पुढची घडी अशी आहे बरोबर ना, अशी असं करायचं. सो इथे येईल आणि इथे सुद्धा येईल ना. ठीक आहे. निम्मा क्वेश्चन सॉल्व झालाय. एवढं लक्षात आलं की मध्ये 4 होल पाहिजे. मध्ये चार आहेत. ओके. इथे 2 पाहिजे. इथे 2 सगळे. इथे किती पाहिजे? परत अनफोल्ड. आता इथे बघा, कुठे गेलो? इथे पर्यंत आलो बरोबर आहे. अनफोल्ड करताना उलट याचे असे अनफोल्ड करायचे. काय समजतंय? ठीक आहे. मला पहिल्यांदा सांगा, इथे होल किती असतील? इथे असतील का नसतील? नाही. इथे पेपरच्या एकदम कॉर्नरला नसतात ना. काय होतं समजतं? इमॅजिनचं याचा आन्सर आहे ए.
2 मिनिट हा. आणि जर असे क्वेश्चन जमले नाहीत, सरळ कागदाचा पेपर घ्यायचा एक्झाम मध्ये देतात, अरे रफ करायला देतात पेपर, ठीक आहे, कट करायचा, कॉपी काय कॉलेजचा पेपर आहे काय, कॉपी घ्यायची, त्याला सरळ होल मारून बघायचं, अनफोल्ड करायचा, बघायचं. शेवटचा ऑप्शन जर नाही समजलं तर, जर एवढा वेळ असतो का, हा क्वेश्चन शेवटी करायचा. येत नाही तिथं अडकत बसायचं नाही, पेपर घ्या, पट्टी पेन्सिल नाही, नसेल येत स्किप करा, शेवटी परत जेव्हा वेळ राहतो तेव्हा यायचं. असे क्वेश्चन कधी इम्पॉर्टंट आहेत, जेव्हा निगेटिव्ह सिस्टीम असते ना, हे तर आजचे मार्क आहेत ना, मग आपलं बरोबर यायलाच पाहिजे, मग करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट ये वाला इझी आहे, इझी एकदम. अरे आधी बघा तर ऑप्शन सेकंड आणि थर्ड मध्ये कन्फ्युजन आहे. ऑप्शन याच्यात हे तर नाहीये गॅरंटी, हे आणि हे. आता याच्यात बघायचंय काय, त्यांनी इथे सरळ जाऊन एक स्लॅन्ट, बरोबर आहे, बरोबर नाही, आडवी लाईन आहे, तिरकी, इथे कट करताना अशीच लाईन पाहिजे ना, इथे प्लेन आहे, या दोघात डिफरन्स एवढाच आहे, इथे तिरकी आहे आणि इथे सरळ आहे. काय म्हणजे कळतंय ना आन्सर, बी म्हणजे 2. ठीक आहे, नेक्स्ट अच्छा इकडे आहे ना, हा हे तर इझी. आता याचं सगळ्यांचं बरोबर आलं पाहिजे. याचं याचा आन्सर, याचं बी का डी, डी वाले व्यवस्थित बघा. दोघात डिफरन्स काय आहे, दोघात डिफरन्स आहे ट्रायंगल. हा ट्रायंगल असा अनफोल्ड केलाय ना, म्हणजे इथेही ट्रायंगल असेल, बरोबर आहे. नंतर अशी घडी घातली आहे, उघडल्यावर ट्रायंगल कसा होईल, उलटा होणार ना, म्हणजे हा ट्रायंगल इकडे उलटा होईल आणि खाली काय म्हणते कळतंय ना, हा कागद असा घडी घातला, मग असा फोल्ड केल्यावर कसा होणार आहे, कसा तरी होणार आहे. ठीक आहे, नसेल इमॅजिन करायला शिका, नसेल तर घरी फोटो पाडत असेल. पुढं नेक्स्ट, हा कॉर्नरचा, दोन्हीचा आन्सर एकदम, दोन्हीचा आन्सर एकदम. पहिल्याचा आन्सर बोर्डवर घेतला असतं बरं झालं असतं, सॉल्व करता आलं असतं. हा आन्सर याचं 1 2 3 4, हा आन्सर आहे बी फॉर 2. याचं पहिली गोष्ट, हे 3 ट्रायंगल सगळीकडे पाहिजे, 3 इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 3 आहे. आता अरेंजमेंट, हे 2 ट्रायंगल एकमेकांकडे तोंड करून इकडे गेले तरी ते एकमेकांकडे तोंड करूनच पाहिजे, बरोबर ना. इथे नाही, इथे एकमेकांकडे ऑपोजिट दिसतात का, हे 2 ट्रायंगल 1 2, ठीक आहे. सी फॉर 3. नेक्स्ट, चलो लास्ट 2 दोन्हीचा आन्सर
जेव्हा ट्रायंगल येतं ना तेव्हा थोडासा प्रॉब्लेम. याचा आन्सर किती आहे? सी आहे. सी सगळ्यांचं सी. याचं सी आहे सर बाबू. याचं सांगा. डी चा काय संबंध आहे? उलटी बोट कशी काय होईल? याचा काय संबंध आहे? ही बोट इकडे आरती झाल्यावर हे इथे दिसणार ना, इथे का दिसेल? हे पण नाही. जर एखादा राईट, जर राईट काय माहित नसेल तर रॉंग काय ते तरी कट करा. ठीक आहे. हा चलो लास्ट टू.